गावचे सुपुत्र माननीय प्रकाश शंकर मगदुम सर यांना सेवानिवृत्तीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. म्हणतात ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी प्रकाश शंकर मगदुम, राहणार एकोंडी तालुका कागल. सन 1984-85 साली मी 10वी उत्तीर्ण झालो. 11वी-12वी सायन्स केलं. त्यानंतर माझी इच्छा झाली की आपण D.Ed करावं. मी D.Edला प्रवेश घेतला आणि 88 साली माझ्या D.Ed पूर्ण झालं. 1989 साली प्राथमिक शिक्षक म्हणून मी विद्यामंदिर शेंडूर शाळेमध्ये आदरणीय संजय बाबाच्या प्रेरणेतून हजर झालो. शेंडूर शाळेमध्ये मला 1 वर्षाचा कालावधी मिळाला. त्यामध्ये मी चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढील 8 ते 10 शाळेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. विद्यामंदिर बामणी शाळेचा मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, कारण एकूण नोकरीपैकी 17 वर्षे नोकरी मी या बामणी शाळेमध्ये केलेली आहे. या शाळेतील विद्यार्थी जिल्हा स्तरावर खो खोमध्ये चमकवलेले आहेत, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चमकवलेले आहेत, नवोदय परीक्षेमध्ये चमकवलेले आहेत आणि जे खेळामधून जे विद्यार्थी तयार झाले ते सध्या मिलिटरीमध्ये आहेत, ग्रामसेवक आहेत, सहकार क्षेत्रामध्ये नोकरी करत आहेत. याचा मला अभिमान आहे. या टोटल नोकरीमध्ये काम करत असताना पंचायत समितीचे सभापती आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय बाबा घाडगे यांनी ठरवलं की शिक्षक जर प्रसन्न असेल, शिक्षकांना जर स्वास्थ्य मिळालं तर निश्चितच समाजातील नागरिक चांगले घडतात. आणि म्हणून त्यांनी शिक्षकांच्या बदल्या नेहमी शिक्षकांच्या मनाप्रमाणे केल्या आणि म्हणून शिक्षक आज कागल तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हा मला अभिमान आहे आणि त्यामुळेच मी चांगले स्वास्थ्य ठेवून काम करत राहिलो. या टोटल नोकरीमध्ये 2014 साली मला साई फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. 2017 साली जिल्हा परिषदेचा विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि त्याचबरोबर तसेच 2018 साली मी विशेष शिक्षक म्हणून विद्यामंदिर वंदुशाळेत काम करू लागलो. त्याच्यानंतर मी साके शाळेतून 2024 साली मुख्याध्यापक म्हणून विद्यामंदिर पुन्हा शेंडूर शाळेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. केंद्र मुख्याध्यापक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली. 21 शाळेचा कारभार मी चांगल्या पद्धतीनं सर्वांना विश्वासात घेऊन करत राहिलो. तसेच याच 2 महिन्यामध्ये शेवटच्या 31 मार्चनंतर 1 एप्रिलला माझ्याकडं केंद्रप्रमुखाचा चार्ज आला आणि 31 मे 2026 ही माझी सेवानिवृत्तीची तारीख. 1 मे नंतर शिक्षक आपापल्या गावी सुट्टीला जाणार हे समजून मी माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या माझ्या स्टाफनं नियोजित केलं आणि ती तारीख ठरली 24 एप्रिल 2026. आणि मी संघटनेचा प्रतिनिधी असल्यामुळं सर्व जबाबदारी माझ्या या शाळेतील शिक्षकांनी जबाब स्वीकारली. तसेच ज्या संघटनेमध्ये शावागाडीमध्ये मी राहिलो होतो, ज्या शावागाडीमध्ये मी काम करत होतो, त्या शावागाडीतील पदाधिकाऱ्यांनी सर्व माझ्या ह्या कार्यक्रमाची जबाबदारी उचलली. या कार्यक्रमामध्ये मी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पहिल्या 5 मंत्र्यांच्यामध्ये ज्यांचे नाव नोंदवलं जातं आहे ते असे आमच्यासाठी आदर्श असणारे आदरणीय हसवंत मुश्रीफ साहेब यांना मी निमंत्रित केलं. त्याचबरोबर ज्यांनी पांढऱ्या पट्ट्यामध्ये हिरवळ निर्माण करण्याचे निर्माण केलं, शेतकऱ्यांसाठी कित्येक वर्ष काम करत राहिले, शिक्षकांसाठी किती वर्ष काम करत राहिले आणि जागृत सहकारी अन्नपूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आणि KDC बँक कोल्हापूरचे संचालक आदरणीय संजय बाबा घाडगे यांना मी निमंत्रित केलं. त्याचबरोबर माजी शिक्षण सभापती आदरणीय अमरीशदादा यांना मी निमंत्रित केलं, ज्यांनी यापूर्वी कागलमध्ये काम केलेलं होतं गट शिक्षणाधिकारी म्हणून आणि आता सध्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सावंत मॅडम यांना मी निमंत्रित केलं. तसेच इतर सर्व अधिकाऱ्यांना मी निमंत्रित केलेलं. जळगाव जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोडरे साहेब यांना मी निमंत्रित केलं. आपल्या कागल तालुक्याच्या कर्तव्यदक्ष सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन काम करणाऱ्या गट शिक्षणाधिकारी कासोटे मॅडम यांना मी निमंत्रित केलं आणि सर्वजण
वेळेत माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सर्वांनी मार्गदर्शन मला केलं. भविष्यात मी कसं राहावं यासाठी मला सूचना केल्या. माझ्या कार्याचा उहापोह केला. माझ्या घरातील मंडळींना शुभेच्छा दिल्या आणि माझं मन भरून आलं.